ऑल राईट. वेलकम बॅक मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये आपण प्रोडक्ट पॅकेजिंग डिझाईन बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे जे काही रिसोर्सेस आहेत, आधी फ्री पिकवरती आपण सर्च करूयात. चला सुरू करू. बाउल ऑफ मटन मसाला असं टाका. तर या ठिकाणी तुम्हाला भारी भारी करीचे वगैरे फोटो येतील. ठीक आहे. यातला एक फोटो आपण निवडू शकतो. मला हा ओके वाटला तर आपण हा इथं डाउनलोड करू. ओरिजिनल म्हणजेच लार्ज इमेज. ही ॲक्च्युअल फोटोग्राफ आहे. AI जनरेटेड नाहीये. तर एक चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. ओके. सेकंड, ट्रेडिशनल डेकोरेटिव्ह लाईन्स मी इथं टाकलंय आणि आपल्याला डेकोरेटिव्ह लाईन्स इथं पाहायला मिळतील. यातलीच जी योग्य वाटेल ती डाउनलोड करू. ओके, हे छान आहे. आपण याला EPS फाईल ही पण डाउनलोड करू. सेकंड, आपल्याला जो काही लोगो बनवायचा आहे त्याच्यासाठी आणखीन एक गोष्ट लागेल. आता इथे चिली पावडर पण आहे. आपण एक चिली पावडरची पण डिझाईन बनवणार आहोत. 2 डिझाईन बेसिकली आज बनवणार आहोत आपण. ठीक आहे. तर याचा पण आपल्याला बाउल पाहिजे, बट टॉप अँगल बेसिकली अशा प्रकारे फोटो काढलेला असायला पाहिजे त्याचा. म्हणजे व्ह्यूवरला व्यवस्थित दिसेल. हा फोटो छान आहे, बट कलर तसा नाहीये. ठीक आहे, आपण कलर थोडा रेड करू शकतो याचा. तर मी त्या PSD डाउनलोड करून ठेवतो याची. त्याच्यानंतर आपण थोडं डेकोरेशनसाठी इथं लीफ, ठीक आहे, लीफ म्हणून सर्च करा. लीफ आपल्याला पाहायला मिळतील. खूप सारे ग्रीन लीफ्स आपल्याला पाहायला मिळेल, जेणेकरून एक नॅचरल फील येईल तिथे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी असे लीफ्स टाकू शकतो. हा मला आवडला याच्यामध्ये. तर मी ही पण फाईल EPS डाउनलोड करून ठेवतो इथे. इलस्ट्रेटरमध्ये यायचं आहे. कंट्रोल N ने एक नवीन साईज घ्यायची आहे. साईज घेताना 10 इंच बाय 10 इंच मध्ये घ्या आणि ग्रेडियंट्स घेऊ आपण. ठीक आहे. ग्रेडियंटसाठी आपण रेड ग्रेडियंट असं टाईप करू. इलस्ट्रेटरचे रेड ग्रेडियंट्स येतील आपल्यासमोर. हा पण ओके वाटतोय. तर आपण याला डाउनलोड करू. डाउनलोड करताना EPS फाईल डाउनलोड केली मी. हा एक घेतो मी. ठीक आहे. याला पण इथं EPS फाईल डाउनलोड करू. याच्यातला ग्रेडियंट छान आहे. तर आपण ग्रेडियंट पिक करू शकतो. आणि लोगोमध्ये टाकण्यासाठी हा लीफ पण छान वाटतोय. तर आपण हा पण इथं पिक करू. डाउनलोड ॲज EPS फाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक एलिमेंट आपला मिस झालाय. 100% नॅचरल असं टाका. आपल्याकडे एक स्टॅम्प, काइंड ऑफ स्टॅम्प सारखा एक ऑप्शन येईल. ठीक आहे. अशा प्रकारे. तर हे पण छान आहे. हे आपण आपल्या प्रॉडक्टवरती टाकू शकतो. 100% नॅचरलचा एक पॅच लावू शकतो. ठीक आहे. इथे EPS फाईल डाउनलोड करायची आहे. चला. आता लक्ष द्या. आपण जे काही मॉकअप्स असतात, डिझाईनची तर फिक्स साईज आहेच. ठीक आहे. बट डिझाईन ज्याच्यामध्ये आपल्याला काइंड ऑफ प्रेझेंट करायची आहे, क्लायंट आपल्याला साईज देतो, की आमचं पॅकेजिंग साईज स्पेसिफिक एवढं-एवढं आहे. आम्हाला त्याच्यामध्ये डिझाइन करून पाहिजे. आणि डिझाइन प्रेझेंट करण्यासाठी ऑब्व्हियसली मॉकअप लागतं. ठीक आहे. तर आपण इथं पाउच मॉकअप असं सर्च केलंय. पाउच मॉकअप्समध्ये अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉकअप्स येतात. इथे फाईल टाइप PSD करू आपण. तर आले पाऊच टाइप मॉकअप्स येतील. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे येतात, ज्याच्यामध्ये बेसिकली आपला प्रॉडक्ट पॅकेजिंग होणार आहे. तर असा एक सिमिलर प्रॉडक्ट आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे. सो वी कॅन गो विथ. ठीक आहे. या ठिकाणी मी 2 पॅकेजिंग वेगवेगळे घेतलेले आहेत. एक हा आहे, जो आपण वन टाईममध्ये आपण हे करतो आणि हा लाँग टर्मसाठी इथं झिप फाईल दिलेली आहे बघा. इथं झिप दिली आहे काइंड ऑफ. तर हे ओपन क्लोजचं इथं एक ऑप्शन दिसतंय. ठीक आहे. ही फाईल आहे आपली आजची. या फाईलमध्ये बॅक डिझाइन दिसतीये. याला स्मार्ट ऑब्जेक्ट आहे. ओके. कुठल्याही पॅकेजिंग डिझाइनची बेसिकली फ्रंट साईज जर तुम्ही पाहायला गेले, तर ह्याचप्रमाणे एवढी साईज असते. ठीक आहे. इथं इमेजमध्ये साईज आहे, इमेज साईज. आता इथं रेझोल्युशन 72 असल्यामुळं इंचेस इथं वाढलेले आहेत. तेच याला आपण डिव्हायडेड बाय 3 करू. डिव्हायडेड बाय 3. ओके. डिव्हायडेड बाय 3. तर आता हाईट 14 झाली आहे आणि 11 विड्थ झाली आहे. बट 72 रेझोल्युशन आहे, तर 300 रेझोल्युशन सोबत आपण जाऊ शकतो. ओके. कंट्रोल बॅकस्पेस, कंट्रोल येस केलं, तर ही डिझाइन इथं अल्टिमेटली सेव्ह होते. ठीक आहे.
इथं तुम्ही जो काही कलर अप्लाय कराल त्याचा इम्पॅक्ट अल्टिमेटली आपल्या शेजारच्या डिझाईनवरती होतो. सेव्ह केला, आलं इकडे. तर आता असं समजा ही आपली डिझाईनचा ऍक्च्युअल कॅनव्हास साईज आहे. कंट्रोल शिफ्ट यस प्रेस करू आपण आणि हा स्वतंत्र एक वेगळी फाईल सेव्ह करू. ठीक आहे. फ्रंट साईड असं करू आपण. V1. आता याचं काही काम राहिलेलं नाहीये. याला आपण टेम्पररी क्लोज करू. तेव्हाच घेऊ जेव्हा याची गरज पडेल आपल्याला. ठीक आहे. ही आपली साईज होती. ह्या साईजला न्यू गाईडलाईन मध्ये एक प्रॉपर गाईडलाईन द्या. ठीक आहे. जी रेग्युलर आपण देतो 100 पिक्सल्सचे. ग्रेट. आता डिझाईनसाठी कलर ऑब्व्हियसली आपल्याकडे आहेत. आपण जे डिझाईनमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचेच कलर घेऊयात. परफेक्ट आहे. आपण मटन मसाला आधी बनवू, त्याच्यानंतर चिली पावडर बनवूयात. तर मी काल तुम्हाला असं एक ट्रिक सांगितली होती, आठवतंय? काय सांगितलं होतं? शेप घ्यायचा आहे, सिंपल शेप असा त्याच्यावरती ऍड करायचा आहे. ठीक आहे. बाउलवरती आपण शेप ऍड करू, थोडी शेपची ओपेसिटी कमी करू, म्हणजे आपल्याला समजेल की आपण थोडा ट्रान्सपरंट केला शेप तर बरोबर आहे का नाही हे चेक करता येतं. ठीक आहे. जर एवढा पार्ट शिल्लक राहत असेल तर कंट्रोल प्रेस करून थोडं तुम्ही असा क्रॉस घेऊ शकता. ठीक आहे. कंट्रोल प्रेस करून लाईटला असं क्रॉस करू शकता, तो बसून जाईल. परफेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण शेप घेतला, त्याची ओपेसिटी रिटर्न 100 करतो. ठीक आहे. ही लेअर लॉक आहे. त्या लॉकला क्लिक केलं की अनलॉक लेअर होते. त्या लेअरला वरती घ्यायचं शेपच्या आणि अल्ट कंट्रोल जी ने क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं. दॅट्स इट. ह्या दोन्ही लेअरला स्मार्ट ऑब्जेक्ट करूयात. परफेक्ट आहे. या ठिकाणी स्मार्ट ऑब्जेक्टला आपण घेऊन जाऊ आपल्या मेन साईज वरती. कंट्रोल टी प्रेस करून मी इथं साईज कमी करतोय आणि साधारण ह्या लेवलला हा ऑब्जेक्ट इथं ठेवून देतो. आणखीन एकदा स्मार्ट ऑब्जेक्ट करावा लागेल. आणखीन एकदा का करावं लागेल सांगतोय. कंट्रोल टी प्रेस केल्यानंतर आपले हे काही जे ट्रान्सफॉर्मेशनच्या गाईड्स आहेत ह्या थोडं बाहेर चालल्यात. ठीक आहे. तर स्मार्ट ऑब्जेक्ट आणखीन एकदा केलं की आता प्रॉपर गाईड्स आपल्याला पाहायला मिळतात. ट्रान्सफॉर्मेशनच्या जे काही ऑप्शन आहेत हे प्रॉपर दिसत आहे. तर इथं आपण ठेवूयात असं. इलस्ट्रेटर ओपन करायचंय. या ठिकाणी डेकोरेटिव्ह लाईन्स पण आपण डाउनलोड केलेल्या आहेत. त्या पण आपल्याला लागतीलच. राईट क्लिक, अनग्रुप, साईडला क्लिक करायचं आणि ह्या गाईड्सला इथं घेऊन अशा प्रकारे. आता ऑब्व्हियसली हे सगळे शेप आहेत तर यांचा वन टाइम मध्ये कलर चेंज होऊ शकतो. जर नाही झाला तर अनग्रुप करून चेंज करावं लागेल. ओके. तर मी टेम्पररी इथं काइंड ऑफ एक रेड कलर देतोय. कॉपी करूयात. फोटोशॉप मध्ये येऊ, पेस्ट करू. पेस्ट करताना स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणून करा. ओके. चला आता लोगोचं काम चालू करू. आपल्याला इंदोरचा लोगो बनवायचा होता, बरोबर आहे. पूर्ण कॉर्नर्स अशा आतमध्ये घ्यायचे. ओके. त्याच्यानंतर ह्या कॉर्नरला क्लिक करा, बाहेर काढा. या कॉर्नरला क्लिक करा, बाहेर काढा. दॅट्स इट. आपण ग्रेडियंटची फाईल पण डाउनलोड केलेली आहे. इथं ग्रेडियंट आहेत. राईट क्लिक, अनग्रुप, व्हाईट पार्ट मी इथंच ठेवतो आणि हे सर्व ग्रेडियंट घेऊन आपण लोगोवरती जाऊ. कंट्रोल व्ही ने पेस्ट करूयात. ऑल्ट आणि शिफ्टने थोडं लहान करून व्यवस्थित असं वरती ठेवायचं इथं. ठीक आहे. ह्या फाईलला क्लिक केलंय. आयड्रॉपरने जो कलर तुम्हाला अप्लाय करायचा आहे तो कलर जस्ट असा इथं आला पाहिजे. ठीक आहे. आता सेम ह्या शेपची तुम्हाला कॉपी घ्यायची आहे. कशी कॉपी घ्यायची? कंट्रोल सी ने कॉपी केला आणि पेस्ट करताना कंट्रोल व्ही न प्रेस करता कंट्रोल एफ प्रेस करा, म्हणजे त्याची कॉपी ज्या ठिकाणाहून घेतली होती त्याच ठिकाणी अप्लाय होईल.
तर अल्ट आणि शिफ्ट दाबू आपण थोडी साईज कमी करूया तिथे. ठीक आहे. अल्ट आणि शिफ्टने मी साईज कमी केली. शिफ्ट प्रेस करून सॉरी शिफ्ट प्रेस करायची गरज नाही. अशा प्रकारे आपण त्याला एक्सपॅन्ड करू शकतो. ठीक आहे. झालं एक्सपॅन्ड ते. ग्रेट. आता 2 कॉपी आहेत. खालच्या लेयरला इथं क्लिक करा. ओके. इथं 2 लेयर आहेत. ही टॉपची लेयर आहे, ही बॉटमची लेयर आहे. तुम्हाला दिसणार नाही. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालची लेयर व्यवस्थित दिसेल. तर खालची लेयरला इथं क्लिक करायचं आहे. जी फॉर ग्रेडियंट सांगितलं होतं लास्ट टाइम. जी फॉर ग्रेडियंट. ह्या ग्रेडियंटला क्लिक करायचं आणि उलटा ग्रेडियंट अप्लाय करायचा. ठीक आहे. अशा प्रकारे. किंवा आपण एक दुसरा ग्रेडियंट देऊ. त्याच्यापेक्षा एक लाईट ग्रेडियंट देऊ. हं, परफेक्ट. आपण छान फॉन्ट आहे. स्ट्रेट फॉरवर्ड आहे, क्लीन आहे. ठीक आहे. कलर आपण देऊ व्हाईट. टेम्पररी आपण व्हाईट देतोय. नंतर चेंज करायची वेळ आली तर चेंज करणार आहोत. ठीक आहे. हं. एक कॉपी घेऊयात आणि त्याला स्पाइसेस असं नाव टाकू. फॉन्टचं नाव आहे गेझर असं काहीतरी नाव आहे याचं. ठीक आहे. मी फॉन्ट तुम्हाला प्रोव्हाईड करतो. तसं पण तुमच्याकडं जेव्हा ही फाईल स्पेसिफिक येईल, तर तेव्हा तुम्हाला सिस्टममध्ये ऑटोमॅटिक फॉन्ट दिसेल. सिंजेल नावाची सेकंड फॉन्ट यूज करतोय. सिंजेल रेग्युलर, सिंजेल बोल्ड आणि ब्लॅक. तर सिंजेल रेग्युलर आपण ठेवूयात. आणखीन काय ऑप्शन आहे? चेक करू. इथं मी एक ब्रिकोलॉज नावाची फॉन्ट डाउनलोड केली होती. ब्रिकोलॉज तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. ब्रिकोलॉज मीडियम असं ठेवूया तिथे. छान फॉन्ट आहे तो. ठीक आहे. फक्त काय करू, ह्या स्पेसिफिक फॉन्टचा टॅगला आपला जो काही सबटायटल आहे खालचा, याच्यासाठी एक वेगळा स्वतंत्र शेप घेऊयात. ओके. तर एवढ्यात ते बसेल आरामशीर. ह्याचे कॉर्नर्स पूर्ण राउंड केले मी. एक एक कॉर्नरला इथं क्लिक केलं मी. सॉरी. सिंगल कॉर्नरला क्लिक करा आणि खाली घ्या. इथे एक सिंगल क्लिक करा आणि खाली घ्या. अशा प्रकारे. ठीक आहे. आता फॉन्टचा कलर चेंज करूयात. या फॉन्टला क्लिक करायचं आहे. आयड्रॉपरने ग्रेडियंट घेतला तरी चालेल. ग्रेडियंट नसेल अप्लाय होत तर दुसरा ग्रेडियंट घ्यायचा. नाही ग्रेडियंट एवढं इझिली अप्लाय होणार. त्याचं रिझन आहे आपण सेटिंगमधून एक सेटिंग आहे जी फॉन्टच्या ग्रेडियंटला सपोर्ट करते. ती सध्या आपण केलेली नाहीये. कशी करायची लगेच सांगतो. ओके. ह्या स्पेसिफिक शेपला आपण शिफ्ट दाबून खालच्या शेप सोबत इथं लिंक केलं आणि सेंटर अलाइन केले दोघांना. याच्या आधी ह्या दोन्ही शेपला ग्रुप करा. त्याच्यानंतर याला सिलेक्ट करा. सेंटर अलाइन करा. आता सेंटर अलाइन झालेला आहे. या ठिकाणी आपण मसाला टाकू. या मसाल्याला पण ह्या शेप सोबतच सेंटर अलाइन करा. ठीक आहे. सिलेक्ट ऑल करून सगळ्यांना सेंटर अलाइन केलं तरी चालेल, असं काही नाही. हं.
कलेक्शन ऑफ इंडियन स्पायसेस असं टाकू. अल्ट प्रेस करायचंय. त्याची साईज लाईटली आपण कमी करू. 13 पण ठीक आहे. सगळ्यांना ग्रुप केलंय, सेंटर अलाइन केलंय. कंट्रोल शिफ्ट जी दाबलं की अनग्रुप होता. ठीक आहे. ओके. आपण लोगो डाउनलोड केले होते, त्यातले काही लिव्स इथं अप्लाय करू, ऍड करू. सगळ्यांना इम्पोर्ट केल्यानंतर जे योग्य वाटेल तुम्हाला, तुम्ही चेंजही करू शकता. असं काही नाही जे मी घेतलंय तेच घ्यायचंय. तुम्ही अल्टरनेटिव्ह ऑप्शन तिथं टाकू शकता. याचं काम झाल्याला क्लोज करू आपण. इथे आहे आपली फाईल. राईट क्लिक, अनग्रुप, राईट क्लिक, अनग्रुप. ट्रान्सफॉर्म रिफ्लेक्ट करून पाहतो. ओकेला क्लिक केला. ठीक आहे. राईट क्लिक, ट्रान्सफॉर्म, रिफ्लेक्ट. ओके, डन. तर अशा प्रकारे इथं ठेवूयात. दोघांना सिलेक्ट करा. ठीक आहे. इथे अलाइन करा, वर्टिकल अलाइन बॉटम. ग्रुप करा त्याचा. ग्रुप केल्यानंतर थोडंसं खाली घेतो मी त्याला. दोन्ही साईडने आलं आता. ठीक आहे. अनग्रुप करूयात आणि थोडं फायनल ऍडजस्टमेंट करूयात आता. ठीक आहे. हा आपला लोगो रेडी आहे. त्याला मी कॉपी केलाय. डिझाईनवरती इथं पेस्ट करतो ॲज अ स्मार्ट ऑब्जेक्ट. परफेक्ट. याच्या खाली आपण इथं टॅग लाईन ही आपली डेकोरेशन लाईन इथं टाकूयात. डेकोरेशन लाईनची बॉर्डर खूप जास्त मोठी आहे, तर त्याला साईज कमी करून ठेवलंय मी. ठीक आहे. दोघांना आणखीन कॉपी करून त्यांना वाढवायचं इथं. परफेक्ट. सगळ्यांना इथं ग्रुप करा. ह्या चारही लेयर्स. ठीक आहे. ह्या बॉर्डरच्या चारही लेयर्सला एकच स्मार्ट ऑब्जेक्ट करून ठेवा. सेंटर अलाइन केलंय. कंट्रोल डी ने डिसिलेक्ट केला आपण. आता पुढे इथे एक स्पेसिफिक कलर निवडूयात. याच्यासाठी वाटलं तर ग्रेडियंटचा वापर केला तरी चालेल, किंवा रेड कलरचा एक टेक्स्चर बॅकग्राऊंड घेतला तरी चालेल. काय लागेल? रेड टेक्स्चर बॅकग्राऊंड. हा जरा हॉरर वाटतोय. ठीक आहे. आपण थोडा चांगलावाला घेऊयात. रेड बॅनर्स, किंवा आपण इथे बुरलॅप पण टाकू शकतो. बुरलॅप, BACKGROUND. अशा प्रकारचा थोडा कॉर्पोरेट फील येईल इथं. हा थोडा पोत्यासारखा, कापडासारखा टेक्स्चर असतो. ठीक आहे.
याला इथं ओरिजिनल फाईल डाउनलोड करायची. याचा बॅकग्राऊंड आपण इथं देऊयात. रोटेट करून व्यवस्थित इथं असं डेकोरेटिव्ह लाईनच्या शेजारी ठेवायचं आणि बॅकग्राऊंडच्या वरती टाकायचा. ठीक आहे, परफेक्ट. ओके. आता सेम बॅकग्राऊंडला आपण काय करणार आहोत, ऍडजस्टमेंट मधून एक सॉलिड कलर घ्यायचा आहे रेड कलरचा. ओके. अल्ट कंट्रोल चीने क्रिएट क्लिपिंग मास्क करायचा आहे. नॉर्मल टू ब्लेंड ऑप्शन चेंज करायचे. पाठीमागं बुरलॅप आपला व्यवस्थित दिसला पाहिजे. ठीक आहे. तर मल्टिप्लाय एक ऑप्शन छान आहे. मल्टिप्लाय वरती आपण ठेवूयात. कलर इथून चेंज करून पाहू शकतो आपण, डार्क लाईट असा. मला हा डार्क कलर ओके वाटतोय. ठीक आहे, हा डार्क कलर ओके आहे त्या. त्याच्यानंतर याच स्पेसिफिक कलर वरती एक ब्लँक लेअर घेऊ. त्याला आपण क्रिएट क्लिपिंग मास्क खालच्याच बॅकग्राऊंड वरती करू आणि थोडं डार्क इथे कलर अप्लाय करू असा. ठीक आहे, अशा प्रकारे थोडा डार्क ग्रेडियंट सारखा असा एक फील येईल इथं. दॅट्स इट. सेव्ह करत राहायचं. इलस्ट्रेटर मध्येच लीफ जे काही आपण डाउनलोड केले होते ते ओपन करा. ह्यांची शॅडो पण आहे इथं. ठीक आहे, आपण इथे शॅडो काढूयात. शॅडो काढायची आहे, राईट क्लिक करायचंय, अनग्रुप करायचंय, साईडला क्लिक करून शॅडोचे लेअर असे काढून टाकायचे. ठीक आहे, ही व्हाईट लेअर पण काढून टाका, त्याचा काही यूज नाही आहे. फक्त याला कॉपी करा, कंट्रोल व्हीने पेस्ट करूयात. पेस्ट करताना थोडं थांबा. कॉपी केल्यावरच ऍक्च्युअली वेळ थोडा थांबायचा आहे. लगेच कॉपी होत नाही, कॉपी व्हायला वेळ लागतो. ॲज अ स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणून इथं पेस्ट करा आणि साईज वाढवा. ठीक आहे, याची आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी साईज ठेवायची वाढवून अशी. कॉपी केलंय मी. डबल क्लिक केलं तरी चालतं. डबल क्लिक केलं की आयसोलेटेड मोड चालू होतो त्याचा आणि आयसोलेटेड मोड मधून आपण घेऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. अशा वेगवेगळ्या पोझिशन मधले आपल्याला इथे लिफ्ट्स पाहिजे आणि ह्या सगळ्या लिफ्टचा वन टाइम मध्ये आपण कलर चेंज करणार आहोत. परफेक्ट. थोडा रॉयल टच देण्यासाठी मी काय करतोय, इथे आपण बॅकग्राऊंड वरती थोडं मंडाला आर्ट टाकूयात. ठीक आहे, किंवा रॉयल बॅकग्राऊंड सर्च केलं तर त्याच्यामधल्या काही एलिमेंट्स आपल्याला घेता येतात. रॉयल बॅकग्राऊंड सर्च करा, त्याच्यामधले असे काही पॅटर्न्स वगैरे आपल्याला तिथे टाकता येतात. हा बॅकग्राऊंड पण छान आहे, याला आपण ब्लेंड करू शकतो तिथे. ठीक आहे, डाउनलोड, EPS, ह्याच्यातले काही तिथे जाऊ शकतात इझिली. आता लिफ्टची पोझिशन जर आपली फायनल असेल तर आपण पुढे वळू शकतो. ओके, मी असं रॅन्डम टाकलंय, रॅन्डम प्लेसिंग केलेली आहे त्यांची. तर हे सर्व लिफ्ट्स आहेत. ठीक आहे, या सर्वांना मी Alt-L डबल एस ने ग्रुप केल्या, सॉरी स्मार्ट ऑब्जेक्ट केला. आणि स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर आपण एक कॅमेरा रॉ अप्लाय करू. या कॅमेरा रॉ मध्ये कॉन्ट्रास्ट थोडा असेल, एक्सपोजर कमी असेल. ठीक आहे, हायलाइट्स पण कमी असतील. थोडा येलो टोन आपण इथे ऍड करणार आहे.
मजेंटा ऍड करायचा. टेक्स्चर क्लॅरिटी, दॅट्स इट. ओकेला क्लिक करायचं. एफएक्स मध्ये ड्रॉप शॅडो आहे. ऍट अ टाइम सगळ्या लीफला ड्रॉप शॅडो अप्लाय होईल. रिसेट टू डिफॉल्ट करून थोडी ओपेसिटी. आता शॅडो कुठं दाखवायची आपण? ठीक आहे, थोडं राईट साईडला असे दाखव. सॉरी, पाठीमागं दाखवायला लागेल. तर -36च्या आसपास ठेवलं तरी चालेल. साईज फक्त वाढवा म्हणजे थोडा ब्लर दिसेल तिथं. ग्रेट. इलस्ट्रेटरमध्ये किंवा फोटोशॉपमध्ये डायरेक्ट हा बॅकग्राऊंड ओपन करा. फोटोशॉपमधून एआयची फाईल आपल्याला घेता येते, बट त्याला एडिट नाही करता येत आपल्याला. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, फाईल तर आली आहे, बट त्याला आपण काहीच एडिट नाही करू शकत. तर ह्या बॅकग्राऊंडच्या फाईलला मी इथं CMYK फाईल झाली. CMYK डार्क दिसेल. आपल्याला RGB फाईल घ्यायची आहे. ठीक आहे, तर इम्पोर्ट करतानाच इथं CMYKच्या ऐवजी RGB सिलेक्ट करा, म्हणजे कलर पूर्ण चेंज होतील. ठीक आहे, स्मार्ट ऑब्जेक्ट करा. आणि याचा पण ब्लेंड चेंज करायचा आहे तुम्हाला. ओके, ओव्हरले मला ओके वाटतोय. ओव्हरलेमध्ये आपल्याला इथं काइंड ऑफ डिझाईन्स वगैरे पाहायला मिळतात. फक्त त्याला थोडं फ्लिप करूयात. ह्या साईडला जाऊ द्या. परफेक्ट आहे. आता एकच गोष्टीची इथं अडचण येते, ती म्हणजे ह्याच्या शेजारी हा जो काही बाउल आहे तो तेवढा इम्पॅक्टफुल वाटत नाहीये. ठीक आहे, तर आपण काय करूयात, एक आर्टिफिशियल त्याला बॉर्डर देऊयात. तर एक गोल्डन प्लेट असं काहीतरी सर्च करू आपण. गोल्डन प्लेट. ठीक आहे, गोल्डन प्लेट काइंड ऑफ अशा प्रकारे चालेल. ही पण छान आहे. थोडी मेटलची फूड प्लेट वाटतीये. बरोबर, याला आपण ओरिजिनलच आहे तशी डाउनलोड करू. ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलने सिलेक्ट सब्जेक्ट केलंय मी. ठीक आहे, मास्क द्या, स्मार्ट ऑब्जेक्ट करा आणि ड्रॅग अँड ड्रॉप करा आपल्या डिझाईनवरती. प्लेटच्या खाली घ्या. ठीक आहे, अशी व्यवस्थित इथं बसवून देऊ. फक्त प्रॉपर मॅच करून टाकायच्या. सेंटर व्हर्टिकल प्रॉपर अलाइनमेंट झालंय. एकदा कॅमेरा रॉ मधून आपण थोडं कलर ग्रेडिंग करू, म्हणजे येलो कलर आपल्याला व्यवस्थित दिसेल याच्यातला. ठीक आहे, काय येलो टोन वाढवायचा आहे. थोडा मजेंटा, व्हायब्रन्स. ठीक आहे, कॉन्ट्रास्ट वाढवलं की क्लिअर दिसेल ते. ब्लॅक थोडासा ऍड करू त्याच्यामध्ये, कारण आपल्याला थोडा गोल्डन मेटॅलिक फील पाहिजे. ओके, तर आता बॉर्डर त्याची आउट साईडला छान वाटते. सॉरी, इथं अनग्रुप करून दोघांचा एक ग्रुप करूयात. लाईटली साईज कमी करतो मी, असं टॉपला इथं ठेवून देतोय. ठीक आहे, आता तुम्हाला वाटत असेल पूर्ण चेंज झालंय हे, तर लोड घ्यायचा नाहीये बिलकुल. ठीक आहे, स्मार्ट ऑब्जेक्ट कधीच फेल जात नाही. आपण स्मार्ट ऑब्जेक्टला डबल क्लिक करू शकतो. आहे ती सेम पेजेस आपण सेम पानं आपल्या मेन लेअर वरती आणू शकतो. ठीक आहे, ह्याला आधी क्लोज करू आपण. याचं काम झालंय, याचं पण काम झालंय. ठीक आहे, स्मार्ट ऑब्जेक्टची जी काही लिफ्ट्स आहेत सेम मी इथं रिटर्न आणलेत. ग्रुप केलाय. पहिल्या लिफ्ट्सला मी हाईड करतो इथं. ठीक आहे, आणि
ह्या लिव्सला रिअरेंज करू एकदा. साईज आपली चेंज झाली आहे त्यामुळं. परफेक्ट आहे. स्मार्ट ऑब्जेक्ट आणि लास्ट टाइम सांगितल्यासारखं अल्ट प्रेस करून कॅमेरा अप्लाय करू शकतो आपण एका लेअरवरून दुसऱ्या लेअरला. ठीक आहे. ड्रॉप शॉट पण मी अप्लाय केला. ही लेअर हाईड करून ठेवलेली आहे. ग्रेट. आता फक्त व्यवस्थित नाव टाकायचं आहे. हे बघा, जे लोगोला नाव वापरलंय, आपण जी लोगोला फॉन्ट यूज केली आहे, तीच फॉन्ट जर आपण ह्या डिझाईनला यूज केली तर ते टॉप क्वालिटीचं वाटतं. असं वाटतं एकाच फॅमिलीतले आहेत ते. ठीक आहे. तर इथं आपण टाईप करूयात. मटन मसाला. ठीक आहे. स्पेलिंग फक्त चेक करा. माझ्याकडनं बऱ्याचदा स्पेलिंग मिस्टेक होतात गडबडीत. हं. थोडंसं लहान करू लाईटली. ग्रेट. दोघांना सेंटर अलाइन केलंय. कंट्रोल टी. जस्ट लाईटली साईज लहान करायची. ओके. त्याच्यानंतर डेकोरेटिव्ह लाईन मधले काही डेकोरेटिव्ह इलिमेंट ऍड करू आपण इथं. खूप सारे डेकोरेटिव्ह इलिमेंट आहेत माझ्याकडं, तर मी त्यातले एक दोन प्रोव्हाइड करेन तुम्हाला. मी ऑलरेडी हे डाउनलोड करून ठेवलेलं आहे. थोडा प्रीमियम लुक येण्यासाठी त्याला आपण हे टाकतो. ठीक आहे. हे घेऊयात. राईट क्लिक, अनग्रुप अगेन आणि कॉपी करायचं आहे. फोटोशॉपमध्ये आल्यानंतर पेस्ट ॲज अ शेप करतोय मी, कारण त्याच्यामध्ये मल्टी कलर काहीच नाही आहे. सिंगल कलर ऑब्जेक्ट आहे. जर एखादा सिंगल कलर ऑब्जेक्ट असेल तर त्याला आपण इझिली शेप म्हणून पेस्ट करू शकतो. काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. टी फॉर टेक्स्ट टूल. अगेन क्लासिक असं टाईप करू. ठीक आहे. याच्यासाठी मी काल एक क्वांटम देवनागरी फॉन्ट सांगितली होती. क्वांटम देवनागरी सारखीच अनेक देवनागरीमध्ये एक फीचर आहे, एक्सपॅन्डेड. ठीक आहे. असे एक्सपॅन्डेड घेऊ शकता किंवा ह्याचा अल्टरनेटिव्ह लोगोमध्ये जी घेतली आपण, ब्रिकोलॉज, याचाही यूज केला तरी चालेल. फक्त हे क्लासिक ऑल कॅप्स मध्ये करा, म्हणजे तिथं सूट होईल. कंट्रोल आहे, सेंटर अलाइन, कंट्रोल डी, साईज लहान करू लाईटली अशी. ठीक आहे. एक, दोन, तीन. कंट्रोल आहे, सेंटर लाईन, कंट्रोल डी. तर डी सिलेक्ट केलेलं आहे आपण आता. ठीक आहे. सिलेक्शन डी सिलेक्शन केलेलं आहे. आता त्याची क्वांटिटी जी काय असेल ती टाकूयात. त्यासाठी एकदम सिंपल ऑप्शन आहे. ठीक आहे. या तिघांना आधी सिलेक्ट करतो मी. एक कलर देऊन टाकतो, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार कुठली लेअर कशाची आहे. क्लासिक मटन मसाला. एक स्ट्रेट लाईन इथं अशी सर्कल शेपच्या हिशोबाने असे काढायचे, सर्कल शेपनी काढायचे. व्यवस्थित इथं असं ठेव स्वतंत्र. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं ज्या काही फीचर्स आहेत, जे काही तुमच्या डिटेल्स आहेत तिथे टाकू शकता इझिली. तर मी याचाच यूज करतोय. ठीक आहे.